ठाण्यात साजरा होणार संत रविदास जयंती महोत्सव। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे आदी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे। या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान, संत रचनावर आधारित संगीत कार्यक्रम, माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावखरे यांच्यासह आयुक्त सौरभराव, अति आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी उपस्थित राहणार आहेत, असेही बालाजी कांबळे, विक्रम भोईर, राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, अर्जुन कांबळे, संतोष म्हस्के, राम इंगळे आदी उपस्थित होते। 28 तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे। या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रमुख उपस्थित आहे। ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे। या महापालिकेचे आम्ही खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण ह्या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे, त्यानंतर व्याख्याने आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजभर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समाजातनं देणार आहोत पुरस्कार, जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत, एकूण 33 विद्यार्थी आहेत, प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येणार आहे। किती संस्था सहभागी? एकूण 22 ते 25 पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार।